22 जानेवारी 2024 या रोजी अयोध्या नगरीमध्ये सुंदर अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राचं निवासस्थान म्हणजे मंदिर निर्माण झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे। दसरा, दिवाळी जे काही आपले मोठे मोठे सण आहेत त्या सणांचा उत्साह या 22 तारखेमध्ये आपल्याला तो उत्साह दाखवायचा आहे। घरोघरी गुढ्या त्या ठिकाणी उभा करायच्या, घरोघरी त्या ठिकाणी दिवे लावायचे, प्रत्येक मंदिरामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरे करायचे, प्रत्येक मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिवे लावायचे। कारण जवळपास 500 वर्षाचा संघर्ष असणारा तो संघर्ष संपलेला आहे आणि 500 वर्षानंतर या देशाचे आदर्श पुरुष म्हणजे प्रभू रामचंद्र आपल्या स्वगृही आपल्या जन्मस्थानावरती विराजमान होणार आहेत। आणि हा उत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला पाहिजे। प्रत्येक गावोगावी, प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक घरोघरी हा उत्सव साजरा झाला पाहिजे। कारण हा उत्सव म्हणजे सनातन धर्माचं प्रतीक असणारे, आदर्श असणारे प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्राचं जीवन चरित्र रामायण जर आपण पाहिलं तर एक आदर्श जीवन चरित्र आहे। जो व्यक्ती उद्या राजगादीवरती बसणार आहे, ज्याचा राज्याभिषेक होणार आहे, वडिलाची आज्ञा कळाली, वडिलाची इच्छा कळाली, सर्वस्वाचा त्याग करून वनाकडे निघणारे प्रभू रामचंद्र। भाऊ कसा असावा तर राजा भरतासारखा भाऊ असावा, ज्यानं आपल्या भावाच्या आज्ञेवरून, भावाची म्हणजे प्रभू रामचंद्राची खडाव पादुका गादीवरती ठेवून त्या ठिकाणी जोपर्यंत प्रभू परत येत नाही तोपर्यंत राज्य पादुकाला आदर्श मानून नमस्कार करून राज्य केलं। म्हणून भाऊ कसा असावा आता भरतासारखा, राज्याचा त्याग, पत्नीचा त्याग करून मोठ्या भावाच्या सेवेकरता निघून जाणं हे लक्ष्मणाकडून शिकावं। पत्नी कशी असावी तर माता सीतेसारखी, जिनं सर्वस्वाचा राज कारभाराचा किंवा राजशाहीचा सर्वस्वाचा त्याग करून जी प्रभू रामचंद्रासोबत त्या ठिकाणी वनामध्ये निघालेली आहे। नाही तर या देशानं अशा काही परंपरा पाहिल्या ज्यांनी राजगद्दी मिळवण्यासाठी वडिलाला कारागृहामध्ये टाकलं, भावांना मारलं, मस्तक उडवली। ताजमहल ज्यांनी बनवला शहाजहा, त्याला 3 पुत्र होते, त्याच्यापैकी औरंगजेब त्यानं स्वतः गादीवरती बसण्याकरता आपल्या वडिलाला कारागृहामध्ये टाकलं। 2 भावांना समाप्त केलं आणि स्वतः राजा झाला। ही परंपरा आपली परंपरा नाही, आपली परंपरा आहे प्रभू रामचंद्राची परंपरा। भाऊ कसा असावा, पत्नी कशा प्रकारची असावी, पुत्र कशा प्रकारचा असावा, राजा कशा प्रकारचा असावा, आदर्श आहे रामायण। आणि त्या रामायणातलं प्रमुख पात्र आहे प्रभू रामचंद्र, ज्यांना आदर्श पुरुष म्हटलेलं आहे। ते बोलले काय आणि ते जगले कसे त्याच्यानुसार जीवन चालवावं, अशा प्रकारचे आदर्श पुरुष म्हणजे प्रभू रामचंद्र। ज्या प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या जागेवरती झाला त्या जागेवरती मस्जिदीचं निर्माण करण्यात आलेलं होतं, त्यांचं मंदिर पाडून 500 वर्षापूर्वीचा तो संघर्ष, राम जन्मभूमीवरती राम मंदिर असावं। आणि हा संघर्ष आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे संघर्ष। अनेक कारसेवकांनी आपला जीव त्या ठिकाणी जीवाची आहुती दिली, आपली प्राणाची आहुती दिली। अनेक साधू संतांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं। अनेक लोकांच्या बलिदानाच्या नंतर, मोठ्या संघर्षानंतर आपल्याला तो कोर्टाच्या मार्फत त्या ठिकाणी विजय प्राप्त झालेला आहे। प्रभू रामचंद्र
आपल्या जागेवरती जन्म जागेवरती त्या ठिकाणी येणार आहेत। सुंदर अशा प्रकारचं मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि त्या मंदिराकरता तुम्ही आम्ही सर्वांनी निधी दिलेला आहे। आपण सर्वांनी तो निधी जमा करून दिलेला आहे। संपूर्ण देशातून तो निधी जमा झालेला आहे आणि तुम्हा आमच्या पैशातून तो जमा झालेल्या निधीतून सुंदर अशा प्रकारचं मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे येत्या 22 तारखेला। म्हणून प्रत्येक ठिकाणी हा उत्सव साजरा झाला पाहिजे। प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी दिवे लावले गेले पाहिजे। प्रत्येक मंदिरामध्ये त्या ठिकाणी आरतीचं आयोजन झालं पाहिजे, अन्नदानाचं आयोजन झालं पाहिजे। म्हणून या निमित्तानं आपल्या मानवत तालुक्याच्या वतीने मानवत नगरीमध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मिरवणुकीचं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे देखावे आहे। प्रभू रामचंद्राच्या झाकी त्या ठिकाणी आपल्याला रामायणाच्या झाकी पाहायला भेटतील। विशाल अशा प्रकारचं हनुमंतरायाचं रूप त्या ठिकाणी पाहायला भेटेल। ज्या जुन्या आपल्या परंपरा आपण विसरत चाललेलो त्या परंपरेचं दर्शन होणार आहे। वासुदेवाचं दर्शन, गोंधळी रूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन आपल्याला होणार आहेत। म्हणून येत्या 22 तारखेला मानवत नगरीमध्ये दुपारी ठीक 3 वाजता सुंदर अशा प्रकारच्या विशाल शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे की आपण त्या प्रभू रामचंद्राच्या शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे। तत्पूर्वी सकाळी आपल्या सर्वांचं आराध्य स्थान येशवाडी देवस्थान, येशवाडी देवस्थानावरती सुद्धा तो सकाळी 11 वाजता कार्यक्रम होईल। 11 वाजता प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी पूजन होईल, हनुमंतरायांचं पूजन होईल, आरती होईल, पुष्पांजली होईल, प्रसाद वाटप होईल। त्याही ठिकाणी दिवे लावण्यात येतील, आनंद उत्सव साजरा करण्यात येईल आणि त्यानंतर इथं कथेमध्ये, कारण आपली कथा असणार आहे, 1.25 दिवस आपल्या कथेचा असणार आहे, कथेमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं पूजन करण्यात येईल, गुढी उभारण्यात येईल, दिवे लावण्यात येतील आणि तो उत्सव या ठिकाणी झाल्यानंतर मानवतला सुंदर अशा प्रकारच्या त्या शोभायात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे। आणि आता आरती होईल आणि आजच्या कथेची विश्रांती होईल।